नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण रामनवमी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे. म्हणजे आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे. आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते. आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले जाते. रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते. जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. रामायण भगवान रामाची कथा सांगते, ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता. रामनवमी हा सण 5000 वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदाच साजरा केला गेला होता असे मानले जाते. भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात. रामनवमी हा सण भगवान रामांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे सांगितले जाते. पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे. त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी राजाचा जन्म झाला असे म्हटले जाते. म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्री रामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहामध्ये आणि थाटामाटात साजरा करतात. भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामांचा जन्म झाला, म्हणून यास रामनवमी असे म्हणतात. भगवान विष्णूंचा 7वा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर तलावावर पसरलेल्या अत्याचारावर आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांच्या रूपामध्ये अवतार घेतला. धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामांचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो. माणसांच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून भगवान राम यांना खूप महत्व आहे. भगवान रामांना मर्याद पुरुषोत्तम असेही म्हणतात. त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही, अधर्माचा अंगीकार केला नाही. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात. जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून आरोग्य काम करू नये. लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्री रामासाठी व्रत वगैरे करतात. प्रभू श्री रामांचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात. लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामांशी संबंधित आहे, म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मभावातील लोक साजरा करतात. चैत्रातील नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध सरयू नदीत स्नान करतात. आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात. रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरितमानसाचे पठण करतात. लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने रामचरितमानसाचे पठण करतात. रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरितमानसच नव्हे तर अनेक ठिकाणी पुराणाचेही पठण केले जाते आणि त्यानिमित्त अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जर आपण पौराणिक कथांवर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता. भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते. राजा दशरथ यांना 3 बायका होत्या. महाराज दशरथांच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते. असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी ऋषींकडे पोहोचले. महर्षी
वशिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी आपली संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले. त्यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले. महाराज दशरथ यांनी तेच केले. असे सांगतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तुझ्या 3 राण्यांना खाऊ घालशील. महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि 9 महिन्यानंतर महाराजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला. महाराज दशरथांचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्री राम होते. त्यानंतर राणी कैकेयीने भरतला जन्म दिला. भरत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता. राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला. एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न. लक्ष्मणाबद्दल कोणाला माहित नाही. भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता. असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात. भगवान श्रीरामांचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. भगवान श्रीराम हे भगवान श्री हरी विष्णूंचे 7वे अवतार होते. धर्म ग्रंथानुसार विष्णूच्या 7 अवतारांपैकी एक म्हणून भगवान रामांचा जन्म राजा दशरथांच्या घरी झाला. राजा दशरथ आणि राणी कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्री रामांवर खूप प्रेम होते. पण काही कारणास्तव त्यांची आई कैकेयीने त्यांना वनवास दिला होता. प्रभू श्री रामांचा जन्म त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यू लोकात झाला. मृत्यू समान आहे. शेवटी रामनवमी हा एक महत्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामांचा जन्म साजरा करतो, जो सत्य, धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे. या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे. रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्साहात एकत्र येण्याचा एक मार्ग आहे. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे ही रामनवमीची माहिती होती. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.